भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 क्वेश्चन पेपर 2024 ऑडिटिंग, तर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर जो आहे तर त्याची आन्सर आज आपण बघणार आहोत. तर बघा, 2024च्या ऑडिटिंग या क्वेश्चन पेपरमध्ये पहिला क्वेश्चन आलेला होता, प्रमाणन म्हणजे काय आणि प्रमाणनाची उद्दिष्टे स्पष्ट करा. तर हा प्रश्न 20 मार्कासाठी आलेला होता. तर याचा आन्सर आता आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर बघा, या 20 मार्काच्या क्वेश्चनचे आन्सर स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल. काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा, पावती परीक्षणाचा अर्थ आणि व्याख्या सांगून प्रमाणनाचे उद्देश. तर प्रमाणन म्हणजे काय, तर व्हाउचिंगचा मीनिंग काय आहे बघा. पावती परीक्षण प्रामुख्याने पुस्तकात ज्या काही नोंदी करण्यात आलेल्या असतात त्या प्रत्येक नोंदीचा ठेवण्यात आलेला कायदेशीर पुरावा म्हणजे पावती होय. एखादी वस्तू किंवा रक्कम कोणाला केव्हा व किती प्रमाणात दिली याचा लेखी पुरावा म्हणजे पावती होय. या पावत्यांनाच किंवा त्यांसारख्या पत्रांनाच प्रमाणक म्हणतात. प्रमाणक हा अंकेक्षणाचा आधार आहे. पावतीशिवाय नोंद करू नये व नोंदणीशिवाय पावती असू नये हे अंकेक्षकाचे तत्व आहे. लेखापुस्तकातील नोंदीची सत्य असत्यता पावतीच्या आधारे ठरवली जाते. पावतीमध्ये चूक, लबाडी किंवा अफरातफर असण्याची दाट शक्यता असते, म्हणून पावती हा अंकेक्षणाचा कणा आहे असे म्हटले जाते. त्यानंतर पावती परीक्षणाच्या व्याख्या 2 ते 3 व्याख्या आहेत. तुम्हाला जी सोप्या जाईल त्या तुम्ही 2 ते 3 व्याख्या लिहायच्या आहेत. तर बघा, पावती परीक्षणाच्या व्याख्या पुढील प्रमाणे सांगितल्या आहेत. एक आहे टंडनची. हिशोबाच्या मूळ पुस्तकात करण्यात आलेल्या नोंदीची अचूकता पाहण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था म्हणजेच पावती परीक्षण होय. आता ही जी काही टंडनची व्याख्या आहे, जर तुम्हाला ॲक्युरेट येत असली तरच याचं नाव टाकून लिहायचं, किंवा डायरेक्टली तुम्ही व्याख्या 1 म्हणून तुम्ही डायरेक्टली व्याख्या लिहायचं आहे. ठीक आहे. जर एखाद्या लेखकाची व्याख्या तुम्हाला व्यवस्थित पाठ असेल तरच तुम्ही ते लिहिणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्ही फक्त नंबर टाकून लिहू शकतात. त्यानंतर दुसरा आहे कडिकसिरी. प्रमाणनात लेखापुस्तकातील नोंदीची तुलना आणि पडताळणी घडलेल्या व्यवहारातील कागदपत्रांशी करून त्या आधारावरच व्यवहाराच्या वास्तविकतेची खात्री करून घेतली जाते. तिसरी व्याख्या आहे श्रीयुत जोसेफ लंकास्टर यांची. प्रमाणनात प्रमाणके आणि इतर आनुषंगिक कागदपत्रे यांच्या आधारे केली जाणारी तपासणी व्यवहारांची वास्तविकता, अचूकता, वैधता तपासण्यासाठी अंकेक्षणाचे समाधान होईपर्यंत केली जाते. अंकेक्षकाचे समाधान होईपर्यंत प्रमाणकांच्या आधारावर केलेल्या नोंदी तपासणी कार्याचा समावेश प्रमाणनात होतो. त्यानंतर चौथी आणि 5वी व्याख्या पहा. फक्त एक्झाममध्ये 2 ते 3 व्याख्या लिहिणे कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, श्री डी पौला. प्रमाणन म्हणजे केवळ रोख पुस्तकावरून प्राप्तीचे परीक्षण करणे नाही, तर प्रत्येक व्यवहार योग्य व अधिकृत असून त्याची लेखापुस्तकात योग्य नोंद झाली असल्याची खात्री होण्यासाठी व्यवसायातील व्यवहारांची कागदपत्रे आणि पर्याप्त कायदेशीर पुराव्यांच्या आधारे अंकेक्षकाने केलेले परीक्षण होय. त्यानंतर 5वी व्याख्या आहे श्री बोस आर बी. लेखापुस्तकातील नोंदवलेल्या व्यवहारांच्या सत्यतेबद्दल व अधिकृततेबाबतचे सत्यापन म्हणजे प्रमाणन होय. त्यानंतर प्रमाणनाचे उद्देश म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग. तर प्रमाणनाचे उद्देश खालीलप्रमाणे सांगता येतील. तर पहा, पहिला आहे व्यवहारांची अधिकृतता तपासणे. लेखापुस्तकात नोंदवलेले सर्व व्यवहार हे अधिकृत व्यक्तीनेच पार पाडले आहेत याची खात्री करून घेणे हा प्रमाणनाचा उद्देश असतो. व्यवहार पार पाडत असताना त्या व्यवहारांचा अधिकृत अधिकार व्यवसायात कार्यरत असलेल्या नेमक्या कोणत्या पात्रताधारक व्यक्तीकडे आहे याचा खुलासा कंपनीच्या नियमावलीत आणि संचालक मंडळाने वेळोवेळी घेतलेल्या ठरावाच्या मसुद्यात सापडतो. अनेकाने यासाठी प्रमाणनात या कागदपत्रांची देखील पडताळणी करावी. व्यवसायाचे स्वरूप भागीदाराचे असेल तर भागीदारीच्या करारपत्रकात हे खुलासे शोधावेत.
अंकेक्षकाने व्यवहारांची अधिकृतता तपासणे हे प्रमाणनाचे प्रमुख उद्दिष्टे आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट काय आहे पहा, व्यवहारांची नियमितता तपासणे. तर व्यवसायामध्ये लेजरच्या स्वरूपात नोंदवलेला व्यवहार योग्य रीतीने आणि द्विनोंदी पद्धतीच्या नियमानुसार नोंदविला किंवा नाही हे पाहणे हा प्रमाणनाचा उद्देश असतो. व्यवहारांची नोंद योग्य आहे याचा अर्थ व्यवहार योग्य लेखापुस्तकात नोंदवलेला आहे, व्यवहारांची रक्कम बरोबर नोंदवलेली आहे आणि लेख्यांचे वर्गीकरण योग्य केले आहे हे प्रमाणकाच्या सहाय्याने तपासणे होय. व्यवहारांची नियमितता तपासणे हे प्रमाणनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे प्रमाणक योग्य पद्धतीने अंतर्गत तपासणीतून आले आहेत याची खात्री करणे. त्यानंतर बघा याचं विश्लेषण. व्यवसाय संघटनेत जर अंतर्गत तपासणी पद्धत असेल तर प्रत्येक प्रमाणक हे अंतर्गत तपासणीतून आलेले असावे. त्याच्या आधारावरच व्यवहाराची नोंद झालेली असावी. प्रमाणनात प्रमाणकांची वैधताही तपासली जाते आणि प्रमाणक अंतर्गत नियंत्रण पद्धतीच्या प्रत्येक टप्प्यातून आलेले आहे हे त्याच्या परीक्षणावरूनच पाहिले जाते. प्रमाणकाची अधिकृतता तपासणे हा प्रमाणन क्रियेचा उद्देश असतो. चौथा उद्देश आहे रोख शोधनाची वास्तविकता पडताळणे. व्यापाराशी संबंधित असलेली आणि रोख पुस्तकात नोंदवलेली सर्व देणीघेणी अधिकृत आहेत, वास्तविक आहेत आणि योग्य अधिकाऱ्याच्या आदेशानुसार घडलेली आहेत याची खात्री करून घेणे हा प्रमाणनाचा उद्देश असतो. त्यानंतर व्यवसायाशी संबंधित व्यवहारांच्या नोंदीची अचूकता. पाचवा उद्देश चालू आहे. तर बघा व्यवसाय संघटनेत घडलेले सर्व आर्थिक व्यवहार व्यवसायाशी संबंधित आहेत, व्यवसायाच्या सर्व संबंधिताच्या हिताचे रक्षण करणारे आहेत आणि ते जसे घडले तसे नोंदवलेले आहेत हे प्रमाणनात पाहिले जाते, कारण लेखापुस्तकातील नोंदी प्रमाणकाच्या आधारावर केल्या जातात. म्हणूनच व्यवसायाशी संबंधित घडलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची लेखापुस्तकातील अचूकता प्रमाणकावरून प्रमाणनात पाहिली जाते. नोंदीची अचूकता तपासणे हे प्रमाणनाचे उद्दिष्ट असते. सहावा आहे इतर उद्देश. व्यवसाय संघटनेशी संबंधित असलेल्या सर्व व्यवहारांची नोंदी लेखापुस्तकात घेतल्या गेल्या किंवा नाही याची पाहणी करणे. दुसरा आहे लेखापुस्तकाची अंकगणितीय शुद्धता तपासणे हा प्रमाणनाचा हेतू असतो. त्याचबरोबर व्यवसायाच्या घटनापत्रकात आणि नियमावलीत बाहेर जाऊन एखादा व्यवहार लेखापुस्तकात समाविष्ट केला गेला की काय याची तपासणी करणे. नोंदी झालेल्या व्यवहारातून व्यवसायाला अथवा मालकाला खरोखर मोबदला मिळाला अथवा नाही हे तपासणे. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला, प्रमाणन म्हणजे काय आणि प्रमाणनाची उद्दिष्टे स्पष्ट करा याचा आन्सर आपण बघितलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अंतर्गत अंकेक्षण व बहिर्गत अंकेक्षण यातील फरक स्पष्ट करा. तर याचा फरक मी टेलिग्रामवरती अपलोड केलेला आहे, तरी तुम्हाला मी एकदा स्क्रीनवरती शेअर करते. तर बघा अंतर्गत अंकेक्षण व बहिर्गत अंकेक्षण यातील फरक. बघा अंतर्गत अंकेक्षण व बहिर्गत अंकेक्षण यातील फरक. आता इथे तुम्हाला अंतर्गत अंकेक्षण याचा इथे तुम्हाला अंतर्गत अंकेक्षण आणि नियामक अंकेक्षण यातील फरक म्हणजे स्टॅट्युटरी ऑडिटर यालाच बहिर्गत अंकेक्षण सुद्धा म्हटले जाते. ठीक आहे. स्टॅट्युटरी ऑडिट म्हणल्यानंतर गोंधळून जायचं नाही. स्टॅट्युटरी ऑडिटलाच आपण बहिर्गत अंकेक्षक म्हणत असतो. तर अंतर्गत अंकेक्षक आणि बहिर्गत अंकेक्षक यातील फरक. तर पहा पहिला मुद्दा आहे नियुक्ती, दुसरा आहे व्याप्ती. तर अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती व्यवस्थापकाकडून केली जाते, ती अत्यावश्यक समजली जात नाही, ती ऐच्छिक असते. तर नियामक अंकेक्षकाची नियुक्ती भागधारकांकडून केली जाते, हा नियुक्तीचा अधिकार संचालक मंडळाला असतो. नियामक अंकेक्षकाची नियुक्ती ही कायदेशीर पद्धतीने कायद्याच्या आधारावर आणि कायदेशीर व्यक्तीच्या पूर्ततेसाठी केली जाते आणि त्याचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या कायद्याने ठरवल्याप्रमाणे असतात. तर बघा आपण याचा डिफरन्स मी टेलिग्रामवरती अपलोड केलेला आहे.
यामध्ये पूर्ण वाचत बसण्यात काहीच अर्थ नाही. मी तिथे फोटो व्यवस्थित आणि सोप्या भाषेत अपलोड केलेला आहे, तर ते तुम्ही पाहू शकतात किंवा ज्यांना तुम्हाला हा डिफरन्स हा सोपा जात आहे तर त्यांनी हा डिफरन्स तुम्ही पाठ करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता पहा, यालाच ऑर क्वेश्चन विचारण्यात आलेला होता, 15 गुणासाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतर यालाच ऑर क्वेश्चन होता, व्हॉट इज अ NPA, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स पॉईंट NPA. अनुत्पादित मालमत्ता म्हणजे काय आणि अनुत्पादित मालमत्तेचे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करा. तर आता आपण हे पाहणार आहोत. हा प्रश्न 15 गुणासाठी आलेला होता. ठीक आहे. तर क्वेश्चन दुसरा, याचा आन्सर पहा. क्वेश्चन दुसरा, यामधील ऑर क्वेश्चनचा आन्सर आपण बघत आहोत. तर बघा, नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच काय, तर नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच अनुत्पादक संपत्ती. तर याचा आन्सर पहा, NPA अनुत्पादक संपत्ती. बँकांनी कर्जाचे वितरण केल्यानंतर कर्जावर मिळणारे व्याज बँकांचे उत्पन्न असते. हे व्याज नियमित मिळणे गरजेचे असते, परंतु काही कर्ज खाती अशी असतात की त्यांच्या हप्त्यात नियमितता असत नाही. अशा अनियमित खात्यावर व्याज जमा झाले नाही तरीही येणे व्याज दाखवून पूर्वी नफ्याचे आकडे वाढवून लिहिले जातात. त्या वाढीव आकड्याच्या आधारावर वर्षाखेरीज लाभांश देखील वाटला जाईल. प्रत्यक्षात नफा न होताही संभावित नफा गृहीत धरून त्यातून लाभांश वाटणे हे आर्थिक शिस्तीत बसत नाही. एवढेच नाही तर काही अधिकोषांनी तर निधीची निर्मितीसुद्धा न मिळालेल्या उत्पन्नातून केल्याचे RBIच्या लक्षात आले. आता RBI ही बँकावर नियंत्रण ठेवत असते, तर अशा RBIने हे लक्षात आले. त्यानंतर बँका असे प्रयोग करत असल्याचे ताळेबंदातून त्यांच्या आर्थिक स्थितीचे बँकांचे वास्तव चित्रण उभे राहत नव्हते. ही बाब रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्याच्यासाठी एक अभ्यासगट स्थापन केला. नरसिंहम समितीने या संदर्भात काही भरीव सूचना केल्या. अधिकोष ताळेबंद अधिक पारदर्शक असावा, त्यात मालमत्तेचे योग्य वर्गीकरण असावे व असे समितीने सुचवल्यानंतर अधिकोष मालमत्तेचे उत्पादन आणि अनुत्पादन मालमत्ता असे 2 भाग पडले आहे. अनुत्पादक मालमत्ता उत्पादन म्हणून दाखविलेल्या स्थितीविवरणांच्या मूळ संकल्पनेला बाधा पोहोचून स्थितीविवरण खरे चित्रण प्रकट करत नाही. नरसिंह समितीच्या शिफारसी राष्ट्रीयकृत बँका आणि व्यापारी बँका यांना NPA निकष लागू करावेत अशी समितीने शिफारस केली, कारण या बँका अर्थव्यवस्था सुरळीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. या अधिकोषाच्या लेखापद्धतीत एकसूत्रीपण आणि पारदर्शकता आणण्यासाठी आणि त्याचे सक्षमीकरण होण्यासाठी अनुत्पादकीय संपत्तीचे निकष NPA अशा अधिकोषांना लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट मत नरसिंहम समितीने व्यक्त केले. समितीच्या शिफारसीत स्वीकारल्या जाऊन 1993 साली रिझर्व्ह बँकेने बँकांना NPAच्या तरतुदी लागू केल्या. तर अनुत्पादित संपत्ती अधिकोषाने स्थितीविवरण आणि इतर संलग्न लेखापुस्तके अधिकोषाने वाटप केलेल्या कर्ज खात्यावर जोपर्यंत प्रत्यक्ष व्याज प्राप्त होत नाही तोपर्यंत व्याजाच्या येणे रकमेला उत्पन्न समजले जाऊ नये. ज्या कर्ज खात्यातून अथवा संपत्तीमधून बँकेत कोणतेही प्रत्यक्ष उत्पन्न मिळत नाही असे खाते NPA अर्थात उत्पन्नक्षमता नसलेले खाते अथवा उत्पन्नक्षमता नसलेली संपत्ती म्हणून समजले जाईल. थोडक्यात जे कर्ज खाते अथवा अधिकोषाची मालमत्ता कोणतेही उत्पन्न देत नाही अशा संपत्तीस अथवा खात्याच्या NPA समजावे. दिलेल्या कालावधीत व्याज वसूल न झाल्यास अशा खात्याला देखील नव्या नियमानुसार NPA समजले जाईल. असे सरळ सूत्र अधिकोषाच्या अंकेक्षकाने लक्षात ठेवावे. थकबाकी आणि NPA जेव्हा कर्जाचा हप्ता अथवा व्याज निश्चित एका तारखेला आत भरले जाते तेव्हा सदरील कर्ज खात्याला थकबाकी खाते समजले जाते. ही थकबाकी भरण्यासाठी निश्चित एक तारीख निर्धारित केलेली असते, परंतु सर्वच थकबाकी खाती NPA म्हणून ठरत नाहीत.
NPA ठरण्यासाठी कर्जाचा हप्ता अथवा व्याज निश्चित एक काळ थकीत राहिले पाहिजे. थकीत अर्थ असा होतो की ठरलेल्या कालावधीत कर्जाचा हप्ता अथवा व्याज न आल्यास सदर खाते NPA अर्थातच उत्पन्न क्षमता नसलेली मालमत्ता समजली जाईल. मालमत्तेचे वर्गीकरण. रिझर्व्ह बँकेने तिच्या नियंत्रणाखालील सर्व बँकांना 1993 पासून NPA जाहीर करणे बंधनकारक केले आहे. अशा नियमामुळे अधिकोषाने वितरित केलेल्या कर्जाच्या वसुलीत बरीच मोठी वाढ झालेली आहे. 1993 पासूनच्या या नियमानुसार बँकेच्या कर्जाचा हप्ता अथवा व्याज जर 2 तिमाही 180 दिवसपेक्षा अधिक काळ थकबाकी राहिले तर अशा कर्ज खात्याला NPA खाते अर्थातच उत्पन्न क्षमता नसलेले खाते समजण्यात येते. बँकांनी NPA खात्यावर व्याज लावू नये, त्यावर व्याज काढावे, परंतु त्याआधी आकारणी करू नये. दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे कर्ज खाते NPA ठरवताना कर्जदार अथवा जमीनदार यांनी तारण म्हणून दिलेल्या संपत्तीची खरी किंमत विचारात घेऊ नये. तर अशा तारणाचा विचार NPAची तरतूद करताना केला जावा. 31 मार्च अखेर NPA खात्याच्या कर्जाचा हप्ता अथवा व्याजाची राशी जमा न झाल्यास NPAचे वर्गीकरण कालावधीच्या आधारावर पुढील प्रमाणे करतात. तर पहिला आहे नियमित कर्ज खाते अथवा प्रमाणित खाते. ज्या खात्यात कर्जाचा हप्ता आणि व्याज नियमितपणे जमा होते अथवा ज्या खात्याचे हप्ते अथवा व्याज 180 दिवसापेक्षा जास्त काळ थकबाकीत राहिले नसेल त्या खात्याला उत्तम खाते अथवा नियमित खाते समजले जाते. दुसरा आहे दुय्यम प्रमाणित खाते. जे कर्ज खाते NPA म्हणून 24 महिन्यापेक्षा जास्त काळ राहिलेले नाही अशा खात्यास दुय्यम प्रमाणित म्हणून समजले जाते. संशयित कर्ज खाते. जे कर्ज खाते 24 महिन्यापेक्षा जास्त काळ NPA म्हणून राहिलेले असेल तर अशा खात्यास संशयित कर्ज खाते म्हणून समजले जाते. संशयित खात्यांचे 3 वर्ग आहेत. पहिला आहे संशयित 1 24 ते 48 महिने NPA. दुसरा आहे संशयित 2 48 महिन्यापेक्षा अधिक परंतु 60 महिन्यापर्यंत NPA म्हणून. संशयित 3 60 महिन्यापेक्षा अधिक काळ NPA म्हणून. बुडीत कर्ज खाते. जे खात्यातील कर्ज वसूल होणे अशक्य असते किंवा ज्या कर्जासाठीचे तारण मूल्य वसुली योग्य नाही किंवा अत्यंत अल्प आहे अशा खात्याला बुडीत कर्ज खात्यात वर्ग करण्यात येते. तर वरीलप्रमाणे वर्ग धारण केलेल्या अधिकोषातील खात्याचे अंकेक्षण करताना अंकेक्षकाने पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. तर बघा हे जे NPAचे पॉईंट आहेत तर याचं विद्यावती मी अपलोड केलेलं आहे टेलिग्राम चॅनेलवरती. तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकतात आणि हे याचा आन्सर मिळवू शकता. तर येथे थोडं स्क्रीनचा प्रॉब्लेम आलेला आहे, फोटो व्यवस्थित निघालेला नाही. ठीक आहे, तर याचं विद्यावतीमध्ये PDF अवेलेबल आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेला पहा. थर्ड क्वेश्चन होता व्हॉट इज स्टँडर्ड ऑन ऑडिटिंग, एक्सप्लेन द स्टँडर्ड 200 अँड स्टँडर्ड ऑडिट 240. अंकेक्षणाची मानके म्हणजे काय आणि मानके 200 व मानक 240 स्पष्ट करा. तर बघा याचं हा क्वेश्चन 15 गुणासाठी आलेला होता. तर याचा आन्सर पहा. तर याचा आन्सर बघा स्टँडर्ड 200 म्हणजेच मानक 200. लेखापरीक्षणातील हे मानक स्वतंत्र लेखापरीक्षकाची संपूर्ण स्थापना करते. मानक 200 नुसार आर्थिक विवरणांचे ऑडिट करताना जबाबदाऱ्यांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. हे मानक स्वतंत्र लेखापरीक्षकाचे एकूण उद्दिष्टे निर्धारित करते आणि स्पष्ट करते. त्याचप्रमाणे स्वतंत्र लेखापरीक्षकास त्यांची पूर्तता करण्यास सक्षम करण्यासाठी डिझाईन केलेले ऑडिटचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती, उद्दिष्टे यांचा समावेश SA 200 मध्ये होतो. त्याच्यासोबत लेखापरीक्षकाची व्याप्ती, अधिकार आणि संरचना देखील हे स्पष्ट करते की स्टँडर्ड 200चे पालन करण्याच्या बंधनासह सर्व ऑडिट त्याचप्रमाणे ऑडिटिंगसाठीचे संदर्भ घेण्याच्या सूचना आलेल्या आहेत. तर स्टँडर्ड 200 हे तुम्हाला जबाबदाऱ्याच्या संबंधित सांगतं. तर हे तुम्हाला याचंसुद्धा आन्सर मी शेअर केलेला आहे टेलिग्रामवरती, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर 240 हे कशाच्या रिलेटेड आहे तर जे काही ऑडिटच्या
फ्रॉड आहेत, जे ऑडिटमध्ये फ्रॉड होतात तर ते तुम्हाला फ्रॉड 240मध्ये लिहायचे आहेत. जी फसवणूक कशा प्रकारे केली जाते, आर्थिक फसवणूक कशा प्रकारे होते, तर ते तुम्हाला 240 यामध्ये लिहायचं आहे. तर मी शॉर्टकटमध्ये त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कुठल्या ऑडिटमध्ये कुठल्या स्टँडर्डमध्ये काय लक्षात ठेवायचं कशा प्रकारे. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ एकदा पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा, या क्वेश्चन तिसऱ्याला ऑर क्वेश्चन आलेला होता. क्वेश्चन तिसऱ्याला ऑर क्वेश्चन होता, संगणकीकृत माहिती प्रणाली अंकेक्षणाची व्याख्या आणि त्यांचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचंसुद्धा मी आन्सर तुम्हाला शेअर करत आहे. तर पहा, तर स्क्रीनवरती बघा, संगणक माहिती प्रणाली अंकेक्षणाची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. तर संगणक माहिती प्रणाली, तर मी याची तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे आन्सरची. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. हा क्वेश्चन 15 गुणासाठी आहे, ऑर क्वेश्चन आहे क्वेश्चन तिसऱ्यासाठी. त्यानंतर आपण चौथा क्वेश्चन पाहणार आहोत. अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक तुम्हाला BCOMच्या रिलेटेड पूर्ण चॅप्टर मिळून जातील. तर हे याचं आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन चौथा विचारण्यात आलेला होता, हे पहा, अंकेक्षण अहवालाचे विविध प्रकार स्पष्ट करा. आता अंकेक्षण अहवालाचे विविध प्रकार स्पष्ट करा याचंसुद्धा तुम्हाला आन्सर मी शेअर करते आणि शॉर्टमध्ये तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं तर ते सुद्धा मी ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर पहा, अंकेक्षणाचे प्रकार कोणकोणते आहेत. अंकेक्षण अहवालाचे 4 प्रकार आहेत. तर ते कोणकोणते, तर पहिला आहे अंकेक्षण अहवालाचा स्वच्छ अहवाल. त्यानंतर दुसरा अहवाल आहे मर्यादित अहवाल. तिसरा अहवाल आहे नकारात्मक अहवाल. चौथा अहवाल आहे डिस्क्लेमर म्हणजेच अस्मीकरण अहवाल. तर आता हा जो मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेला फोटो आहे तर ते तुम्हाला कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे पहा. तुम्हाला काहीच पाठ करण्याची आवश्यकता लागणार नाही, फक्त तुम्ही माझ्या व्हॉईसकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, तर पहा, इथे 4ही प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. तर हे कसे समजून घ्यायचे आहेत तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा कुठला आयटम आहे, अनक्वालिफाईड और क्लीन म्हणजेच स्वच्छ अहवाल. तर यामध्ये काय आहे, इथे बुक ऑफ अकाउंट इन्फॉर्मेशन इन एक्सप्लेनेशन प्रोव्हाइडिंग. त्यानंतर मटेरियल आहे, परवेसिव्ह आहे आणि फायनान्शियल स्टेटमेंट ट्रू अँड फेअर. तर बघा, फर्स्ट आहे क्वालिफाईड ऑडिट म्हणजे स्वच्छ अहवाल. तर यामध्ये तुमच्या अंकेक्षकाला बुक प्रोव्हाइड केले जातात का, हां जातात. त्यानंतर मटेरियलमध्ये चुका आहेत का, चुका नाहीत. परवेसिव्हमध्ये चुका आहेत का, नाहीत. मटेरियल म्हणजेच काय की कमी चुका आणि परवेसिव्ह म्हणजेच काय जास्तीत जास्त चुका, तर यामध्ये नाहीत. तर बघा, ऑडिटरला योग्य ती डॉक्युमेंट्स पुरवलेली आहेत, त्यामध्ये काहीच चुका नाहीत, कमीसुद्धा चुका नाहीत, जास्ती पण चुका नाहीत. तर त्याचं फायनान्शियल स्टेटमेंट ट्रू येईल का फॉल्स येईल, तर क्लीन म्हणजेच स्वच्छ येणार आहे. ठीक आहे, जर याला चांगली प्रोव्हाइड केली, चुका नसतील परवेसिव्हमध्ये सुद्धा आणि मटेरियलमध्ये सुद्धा, तर त्याचं स्टेटमेंट हे योग्य आणि स्वच्छ येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वालिफाईड म्हणजेच मर्यादित अहवाल. तर मर्यादित अहवालामध्ये काय होत असतं, तर जे काही अंकेक्षक आहे तर त्याला माहिती दिली जाते का, हो दिली जाते. मटेरियलमध्ये चुका आहेत का, तर हो आहेत. मटेरियल म्हणजेच कमी चुका, परवेसिव्ह म्हणजे जास्त चुका. आता परवेसिव्हमध्ये चुका झालेत का, हो झालेत. परवेसिव्हमध्ये चुका झालेत का, तर नाही. मटेरियलमध्ये चुका झालेत. त्यामुळे आपलं स्टेटमेंट काय भेटणार आहे आपल्याला, तर काहीच भेटणार नाही. कारण जास्ती चुका आपल्याला एकही चूक भेटली तर ते चांगलं ट्रू अँड फॉल्समध्ये ट्रूच येईल का, तर नाही. फायनान्शियल स्टेटमेंट हे फॉल्स येणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक अंकेक्षण अहवाल. तर आता बघा, बुक्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते का, तर हो केली जाते.
मटेरियलमध्ये चुका आहेत का? हो आहेत. परवेसिव्हमध्ये चुका आहेत का? तर हो आहेत. तर याचा रिझल्ट काय येणार आहे शेवटी? तर काहीच येणार नाही याचं स्टेटमेंट आपल्याला, कारण परवेसिव्हमध्ये पण चुका आहेत, मटेरियलमध्ये पण चुका आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे इथे स्टेटमेंट हे तयार होणार नाही. तर हे तुम्हाला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डिस्क्लेमर ओपिनियन म्हणजेच अस्मीकरण अहवाल. तर यामध्ये बुक्स ऑफ इन्फॉर्मेशन अंकेक्षकाला प्रोव्हाइड केली जाते का? तर केली जात नाही. मटेरियलमध्ये चुका आहेत का? तर हो आहेत. परवेसिव्हमध्ये चुका आहेत का? हो आहेत. तर याचं सुद्धा स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित भेटणार नाही. तर अशा प्रकारे हे तुम्हाला ऑडिटचे टाईप्स, तर यामध्ये इन्फॉर्मेशन लिहित असताना म्हणजेच एक्सप्लेनेशन करत असताना हे खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण जर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी जास्त हेल्पफुल होणार आहे. माहिती पाठ करत बसण्यापेक्षा जर ती कन्सेप्ट आपण समजून घेतली तर जास्ती त्यावरती लिहिता येतं. तर अशा प्रकारे याचं तुम्हाला प्रकार एक्सप्लेन करायचे आहे. तर आता बघा प्रकार एक्सप्लेन कसे करायचे. तर अनक्वालिफाईड ऑर क्लीन म्हणजे स्वच्छ अहवाल. तर लिहायचं की त्याच्यामध्ये अंकेक्षकाला स्वच्छ अहवालामध्ये माहिती ही योग्य पुरवली जाते. मटेरियलमध्ये त्याच्या काही चुका होत नाहीत. परवेसिव्हमध्ये सुद्धा चूक भेटत नाही, म्हणून त्याचा फायनान्शियल स्टेटमेंट हे कसं येतं तर ट्रू येतं. तर अशा प्रकारे लिहायचं, तुमचं व्यवस्थित आन्सर लिहिता येईल. तर यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर हा क्वेश्चन यावेळेससुद्धा 15 गुणासाठी नक्की येईल. तर हा क्वेश्चन बिलकुल मिस करू नका. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 4थ्यामध्ये क्वेश्चन और विचारलेला होता, लेखापरीक्षण सॉफ्टवेअरची संगणकीय संकल्पना स्पष्ट करा. तर आता याचं PDF आपला अवेलेबल आहे टेलिग्रामवरती, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर 10 मार्क्सच्या शेवटच्या नोट्समध्ये विचारण्यात आलेला होता मर्यादित अहवाल. आता इथे आपण बघितलेला आहे मर्यादित अहवाल, स्क्रीनवरतीच आहे. तुम्हाला आणखीन एकदा समजून सांगते. आणि अंतर्गत तपासणी VS अंतर्गत अंकेक्षण हे आपण घेतलेलं आहे. संगणकीय अफरातफर म्हणजे संगणकामध्ये कशाप्रकारे चुका केल्या जातात, फसवणूक होते, तर ते आहे. आणि स्टँडर्ड ऑडिट 500 म्हणजेच 500मध्ये काय आहे तर अंकेक्षण पुरावे आहेत. तर बघा मर्यादित अहवाल, तर यामध्ये तुम्ही कशा प्रकारे लिहायचं आहे. तर इथे बघा क्वालिफाईड. तर क्वालिफाईड अहवालामध्ये अंकेक्षकाला बुक्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते का? हो जाते. त्याच्यामध्ये मटेरियलमध्ये चुका होतात का? हां, आढळून येतात. त्यानंतर परवेसिव्हमध्ये चुका होतात का? तर नाही. तर याचं स्टेटमेंट कसं बनणार आहे, तर याला स्टेटमेंट सांगताच येणार नाही. तर बघा मटेरियलमध्ये चुका आहेत. मटेरियलमध्ये चुका म्हणजे कमी चुका आहेत. परवेसिव्ह म्हणजे जास्त चुका नाहीत परंतु कमी चुका आहेत. त्यामुळे याचा अहवाल योग्य बनणार आहे का? तर नाही. तर हेच तुम्हाला क्वालिफाईड म्हणजे मर्यादित ऑडिट, यामध्ये तुम्हाला ऑडिटचं ओपिनियन हे लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण BCom 3rd इयर सेमिस्टर 6 ऑडिटिंग याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची उत्तरे बघितलेली आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. काही हेल्प हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय केला जाईल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.